नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। आज आहे 28 एप्रिल। आज दुपारनंतर राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तो जिल्हा, तो भाग आपण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करूयात। राज्यामध्ये तसेच विविध ठिकाणी ह्या पावसाचा प्रभाव आजही पाहायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रापासून। साताऱ्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आजचा पाऊस असणार आहे। विशेष करून उत्तरेकडील भाग, पूर्वेकडील भाग आणि पश्चिम भागाकडे मोजक्या ठिकाणी, दक्षिण भागातही तुरळक ठिकाणी, पुणे परिसरात सुद्धा दक्षिण विशेष भागामध्ये हा पाऊस असणार आहे। नाशिक पट्ट्यातही आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर भागात देखील आजचा पाऊस राहण्याची शक्यता दाट आहे। त्यामध्ये कन्नड, सिल्लोड परिसर, भोकरदन, जाफराबाद परिसरात सुद्धा ही कंडिशन उद्भवणार आहे। बदनापूरच्याही तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता संभाव्य शक्यतेच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात दिसते आहे। वातावरणाचा प्रभाव हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। देऊळगाराजा परिसर, चिखली परिसर, खामगाव, मेहकर परिसर तसेच लोणार परिसरात सुद्धा हा प्रभाव पाहायला मिळेल। अकोल्याचं चित्र सुद्धा हे दक्षिण भागाकडनं पातूर असणार आहे। वाशिमचं चित्र मालेगाव, जहांगीर, मालेगाव परिसर तसेच रिसोड परिसरात देखील पाहायला मिळणार आहे। नांदेडमध्ये उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी, तर दक्षिण भागामध्ये आणि पूर्व भागामध्ये काही ठिकाणी आजचा हा पाऊस असणार आहे। विशेष करून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कडाष्टी परिसर, पाटोदा परिसर, भूम, बार्शी परिसरात सुद्धा आजचा हा पाऊस काही प्रमाणात होणार आहे। तसेच सोलापूरच्या दक्षिण सोलापूर, अक्कलकोट परिसराच्या पूर्व भागामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये ह्या दोन्ही साईडला ह्या पावसाचा प्रभाव आज पाहायला मिळणार आहे। सांगली जिल्ह्याचंही चित्र तासगाव, विटा, मलकापूर या भागाकडे सुद्धा पाहायला मिळेल। विशेष करून सांगितल्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आणखीन भाग वाढण्याची भीती आहे आणि पावसाचा जोर आजच्या दिवस जास्त प्रमाणात राहील। तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारामध्ये सुद्धा, वर्धा विशेष भागामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेला हा पाऊस होण्याचे चान्सेस किंवा सकाळी पहाटेपर्यंत हा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि पैठण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी ह्या पावसाची सरी कोसळण्याचे चान्सेस आहेत। मित्रांनो, वातावरणाची गरमी आणि तीव्र तापमान हे आजचे दिवस कायम आहे। उद्या 29 तारखेच्या नंतर म्हणजे 30 तारखेपासून वातावरण पूर्णपणे क्लिअर होणार आहे। तर उद्या 29 तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो त्याची देखील आपण माहिती देऊयात। रिसोड परिसरामध्ये, मेहकर, बुलढाणा परिसरामध्ये देखील उद्याचा पाऊस असणार आहे। मालेगाव, धुळे परिसरात आजही 28ला आणि उद्यासुद्धा पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तसेच लातूर, नांदेड परिसरातही तुरळक ठिकाणी उद्याचा पाऊस असणार आहे। पण पावसाची तीव्रता सुद्धा गरमीवरती डिपेंड असणार आहे। त्यामुळे उद्यासुद्धा मॅसेज किंवा रेकॉर्डिंग अशाच स्वरूपाची देईल। मंगळवारपासून राज्यातला पाऊस हा पूर्णपणे माघार घेत आहे। म्हणजे सोमवारच्या दिवशी आपल्याला याचा त्रास पाहायला मिळेल, मंगळवारपासून याचा त्रास पाहायला मिळणार नाही। पुन्हा राज्यामध्ये 9 ते 10 मे नंतर वातावरण बिघाडीचे संकेत आहेत। तर मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। सविस्तर माहिती यापेक्षाही चांगली लाईव्हमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।